सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहेत सगळे? सर्वांना माझ्या नवीन अशा ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज आहे बुधवार आणि मी आताशी झोपून उठलोय. किती वाजले बघू शकता, 9 वाजले. मी आताशी झोपून उठलोय. तो मी आता फ्रेश होतो आणि नाश्ता करतो, नंतर तुमच्याशी भेटतो. मित्रांनो, आपण आलेलो डायरेक्ट खाली. आता जिमची चावी घेऊ आणि डायरेक्ट जिम मध्ये जाऊ. जिमची चावी भेटलेली आहे. आता सरळ जाऊ जिम मध्ये. जिम मध्येच भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण झालेलो आता रेडी. पण एक I'm telling you when it comes. Only run it over brains with this stop and turns. Put the past no close and I'm a night the sun. So like the other slow chairs when they fuck the lows. I was here for flows and work with you when it comes. I'm a front of the brains with the stop and turns. Put the past no close and I'm a night the sun. So like the other slow chairs when they fuck the lows. I would go in the stove for the pluck of the brains of the stuff and tones. Give the past the flows and I'm a night the sun. So I could cover slow chairs when they fuck the loves. I was here for flows and I would do when it comes. I'm a plug of the brains with the stuff and tones. Give the past the flows and I'm a night the sun. So I could cover slow chairs when they fuck the loves. So I'm around when I don't get on. Till I do it till I'm home, give you something on. Then I did it don't know, when you don't dig up. Man, I don't know. तर मित्रांनो, आपली जिम करून झालेली आणि तुम्हाला डाऊट आला असेल की ह्यानी तेच कपडे घातले जे कालच्या ब्लॉग मध्ये घातलेले. तर मित्रांनो, मी जिमला जेव्हा पण येतो हेच कपडे घालतो. सो मी जिम केली, ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये सांगा. आणि असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तेही सुद्धा सांगा मला. आणि आज मी मारले शोल्डर्स नाही, लेग्स आणि ट्रायसेप. तुम्हाला क्लिप्स कसे वाटले मला कमेंट मध्ये सांगा. सध्या आपण जिम मधून चेकआउट करूया. तर मित्रांनो, आपली जिम करून झालेली आहे. आता आपण वॉचमॅनला चावी देऊ आणि मम्मीने सामान आणायला सांगितलं ते सामान आणू. मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. आता मी झोपणार आहे. असं तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी खाली भेटतो. तर मित्रांनो, मी चाललोय आज सिटीला मम्मी आणि दीदी सोबत. काम होतं, कपडे घ्यायचे होते दीदीला आणि मला. सो आता खेळण्याचा प्लॅन कॅन्सल झालाय. सगळे क्लब मध्ये खेळत असतील. मम्मी आणि दीदी मागून येत आहेत आणि मी पुढे आलो आणि खाली निघून तुम्हाला माझी असतं. आता आपण आलेलो RCD मॉल मध्ये. जस्ट पोहोचलोय मी, बघू शकतो. मित्रांनो, आपण हे 2 टी-शर्ट ट्राय करणार आहे. आपण आलो डायरेक्ट शॉपिंग करायला. अजून काही कामच नाही, मॉल मध्ये शॉपिंग करणार आणि थोडं खाणार पिणार आणि मग डायरेक्ट घरी जाणार. सध्या तुम्हाला ट्राय करून दाखवतो कसे दिसत आहेत. मित्रांनो, हा एक टी-शर्ट आहे. कसं वाटतं मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता आपण दुसरं ट्राय करू. आणि मित्रांनो, ही सेकंड आउटफिट आहे. कशी दिसते मला कमेंट मध्ये सांगा. दोघांपैकी एक दुसऱ्याने घ्यायचा विचार करतो. बघू आता मम्मीला दाखवतो आणि मला मम्मी खायलाच भेटतो. मला हा वाला एक आवडलाय जो टी-शर्ट होता, तो बीच कलरचा. तो आता बघू, मम्मीला बोलू. मम्मी कुठे? मला इथे शूज खूप आवडले. थांबा तुम्हाला दाखवतो. कुठे गेले? हा इथे.
हे 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 वाले, नाहीतर हे हे चांगले बघू आता. मम्मी शिवाय काय चालत नाही माझं, सो मम्मीला विचारायला लागेल परत. मित्रांनो, हा एक आउटफिट मी चेक केलाय. हा मरून कलरचा टी शर्ट आणि खाली कार्गो ब्लॅक चारकोल कलरची. असं दिसतंय. हा एक ग्रीन कलरचा टी शर्ट आहे त्या चारकोल कलरच्या कार्गोवर, आणि हा एक व्हाईट ग्रीन कलरचा टी शर्ट आहे त्या चारकोल कलरच्या पॅन्टवर. हा पिंक कलरचा शर्ट आहे, हा पण चांगला दिसतोय. शर्ट सगळे चांगले दिसतात, पण मम्मी आता हा बोलली की ते मम्मीलाच माहिती. सो आता अजून एक येतो, आपण दुसरं पण ट्राय करूया. मला माहिती हा जरा चांगला दिसत आहे बॅगी जीन्स वर, पण मगाशी मी जी चारकोल जीन्स घातलेली ना, चारकोल कलरची कार्गो, त्यावर हा चांगला दिसेल. सो आपण मला आवडलाय. कपडे सगळेच आवडतात. बघूया आता मम्मी काय म्हणते, मी तुम्हाला चेंज करून. परत अजून 2 टी शर्ट आणलेत आणि ती व्हाईट कलरची जीन्स कशी दिसते ते सांगा. त्याच्यावरचा टी शर्ट तुम्हाला बघून भेटतो. सो हा आहे स्काय ब्लू कलरचा टी शर्ट आणि ती जीन्स व्हाईट कलरची. मित्रांनो, माझी शॉपिंग करून झाली, अजून बिलिंग करायची बाकी. तर आता मम्मी आणि दीदीच्या साठी बघते. हे एवढे एवढे घेतले, तर मम्मी आणि दीदी बघते साठी. बघा, ऐक ना लवकर. अरे आता असं करणार तू मला? अरे मग काय. तर मित्रांनो, फायनली माझा माईक तुटलेला आहे. माईकचं जे कनेक्शन असतं तिकडचं, जो पोर्ट असतो इकडे खाली, जे माझा लेडी फिंगर जे आहे ती हलते, तिकडे जो पोर्ट आहे त्याचा, ज्याच्यातून आवाज येतो मेन, ज्याच्यातून कनेक्शन होतं, ते तुटलं. माझा आता मोबाईल पाडला मागाशी, तुम्हाला क्लिप रेकॉर्ड झाली असेल. सो ते तुटलेलं आहे माझ्याकडून. आता बघू, अशाच रेकॉर्डिंग करूया, नाही तर आपला स्वतःचा आवाज वाढूया. मित्रांनो, आपला कॅमेऱ्यात बोलतो माईक तुटला आहे, तर काय आलं, आपण असंही बनवू शकतो. आता माझी शॉपिंग झाली, तुम्ही बघितलं असेल मगाशी. आता ही लोक मला घेऊन आले लाईफस्टाईलमध्ये. दीदीला आणि मम्मीला कपडे बघायचे होते, सो त्यांचे कपडे होऊन आपण सरळ RCT मॉलमधून बाहेर पडू. दुःख तर होतं, पण काय करू शकतो, तुटला तर तुटला. माझ्या हातातून मोबाईल निसटला जेव्हा मी मोबाईल फ्लिप करत होतो. सो आता काय करू शकत नाही आपण कपडे घेतलेले. दीदीचे आणि मम्मीचे पण वाटतं घेऊन झालेत. आपण इथून बाहेर जाऊ आता. आपण फायनली कॉलनीत आलेलो आहे. दळण ठेवायला दिलेलं दळण सुद्धा घेतलंय. मम्मी आणि दीदी मागून येते. आता घरी जाऊया, आणि लय भूक लागली. तिथे गेलेलो आम्ही बर्गर किंगला, तिकडे एकच बर्गर खाल्ला आणि कोक पिली. आता खूप भूक लागली, घरी जाऊन जेवूया डायरेक्ट आता. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.